तर पहा, आज आपल्याला एक नवीन टॉपिक बघायचा आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थेरी. ओके, और बाय कायनेटिक थेरी. बघा हेडिंग लिहितोय मी आता इथं. ठीक आहे, इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर on kinetic theory. What actually we have to study in this particular topic? So here the heading is interpretation of temperature. So we have to set up the relation of temperature, okay, with the kinetic theory, or we can say that we have to set up the relation of temperature with pressure and volume. Okay, how actually the gas molecule reacts in particular container when we consider their parameters like pressure, volume, temperature. Okay, so here we have to consider the only parameter, that is temperature. How temperature is concerned with the that is particular kinetic theory. It means that the temperature is related to the energy. कोणासोबत कनेक्शन आहे एक प्रकारचं एनर्जी सोबत, हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता आपल्याला माहित आहे, as we know that, okay, as we know that the pressure exerted by gas or the ideal gas is given by, क्वेश्चन देतो आपण ते, प्रेशर P is equal to 1/3 of capital N upon V small m V bar square. So in this particular equation, okay, if we have to find out the relation of temperature, so we will find out the how temperature is related to the kinetic theory. It means that kinetic means it is a one kind of energy. Okay, so ultimately we will set up the relation between temperature and total energy of the gas. Okay, so here I can write this V is denominator. In denominator, if I transfer this V to this side, then it will become as a PV is equal to 1/3 of capital N m V bar square. So when we talk about the kinetic theory, it means that kinetic energy, then for kinetic energy we have the expression or value. Kinetic energy is given by half of mv square. So here I will write the half of mv square, like see here 1/3 n, and his mv square is mv bar square. तर mv bar square ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, हाफने. लक्षात, म्हणजे ही एक टर्म कशी झाली आता कायनेटिक एनर्जीची. लक्षात, या ठिकाणी 1/2 म्हणजे 2 आपण हा काय घेतलेला आहे, मनाने घेतला, म्हणजे हा 2 आपल्याला देऊन टाकावा लागेल इथे. लक्षात, तुम्ही जर 2 कॅन्सल केला तर आपल्याला ओरिजिनल टर्म मिळते वरची. लक्षात, म्हणजे हे जे आहे व्हॅल्यू या ठिकाणी, तर या ठिकाणी ही व्हॅल्यू जी आहे कोणती, वेअर, ओके, वेअर 1/2 mv बार स्क्वेअर इज द काय आहे, इज द कायनेटिक एनर्जी ऑफ वन मॉलिक्यूल. याला आपण काय म्हणू शकतो, ट्रान्सलेशनल एनर्जी. ट्रान्सलेशनल व्हेलॉसिटी, कायनेटिक एनर्जी म्हणा, किंवा आपण त्याला ट्रान्सलेशनल व्हेलॉसिटी म्हणू शकतो. लक्षात, ट्रान्सलेशनल व्हेलॉसिटी ही जी कोणती आहे, किंवा ट्रान्सलेशनल मोशन म्हणा. लक्षात, एकच आहे सर्व, तुम्ही काही पण त्याला म्हटलं, कारण की एनर्जी आणि मोशन मध्ये आम्ही त्याला एनर्जी आहे, आणि ट्रान्सलेशनल मोशन आहे एक प्रकारची. आणि हे ट्रान्सलेशनल मोशन कोणाची आहे, वन मॉलिक्यूलची आहे. कोणाची आहे, वन मॉलिक्यूलची. हे एवढे ट्रान्सलेशनल मोशन आहे. आता या ट्रान्सलेशनल मोशनला जेव्हा मी वन मॉलिक्यूलसाठी कन्सिडर करतो, तर मला या ठिकाणी हाफ ऑफ mv स्क्वेअर घेतलेला आहे मी. परंतु जेव्हा मी या हाफ ऑफ mv स्क्वेअरला n ने मल्टिप्लाय करेल, तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की ही ट्रान्सलेशनल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी जी आहे, ही कायनेटिक एनर्जी n एवढ्या मॉलिक्यूलची आहे, म्हणजे पूर्ण गॅसची झाली आता ही.
लक्षात. म्हणजे मग मी आता काय इथं खाली लिहिल तर या ठिकाणी मी आता लिहू शकतो. सो देअरफॉर टोटल एनर्जी ऑफ गॅस इज इक्वल टू n इंटू हाफ ऑफ mv बार स्क्वेअर. म्हणजे आता पहा या ठिकाणी काय झालं, टोटल एनर्जी ऑफ गॅस. आता टोटल एनर्जी ऑफ गॅस जेव्हा मी म्हटलं तर या पर्टिक्युलर एका मॉलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीला मी n नी मल्टिप्लाय केलं म्हणजे मला काय मिळालं. आता हे टोटल एनर्जी ऑफ गॅस. हे पहिल्यांदा मी जेव्हा कन्सिडर केली होती वन सिंगल व्हॅल्यू लक्षात हाफ ऑफ mv स्क्वेअर. तर हाफ ऑफ mv स्क्वेअर मी हे एका मॉलिक्युलसाठी कन्सिडर केली. जेव्हा मी या हाफ ऑफ mv स्क्वेअरला या n नी मल्टिप्लाय केलं तेव्हा n नंबर ऑफ मॉलिक्युल झाले म्हणजे मी टोटल गॅसला कन्सिडर करून राहिलो. आणि टोटल गॅसची कायनेटिक एनर्जी म्हणजे ती झाली टोटल एनर्जी. आणि ही टोटल एनर्जी आपण कशाने लिहू शकतो तर या ठिकाणी मी लिहू शकतो ते इज इक्वल टू कॅपिटल ई. म्हणजे आता हा ई आपण या ठिकाणी न लिहिता तुम्ही इथे लिहू शकता. सो टोटल एनर्जी ऑफ गॅस इज इक्वल टू कॅपिटल ई इज इक्वल टू n इन ब्रॅकेट हाफ ऑफ mv बार स्क्वेअर. आता पहा n इंटू हाफ ऑफ mv स्क्वेअर ही जी टर्म आहे ही या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी मी या एवढ्या टर्मच्या ऐवजी कोणती टर्म आहे ती हे बघा हे n इंटू धिस ब्रॅकेट या टर्मच्या ऐवजी मी आता काय लिहितो ई लिहितो. म्हणजे मला हे नवीन इक्वेशन कसं होईल तयार, कसं मिळेल हे इक्वेशन. तर हे इक्वेशन मला मिळेल पीव्ही इज इक्वल टू 2/3 n इंटू हाफ ऑफ mv स्क्वेअर. म्हणजे काय लिहिल मी आता या ठिकाणी कॅपिटल ई. सो व्हॉट इज कॅपिटल ई? कॅपिटल ई इज द टोटल एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. कदाचित तुम्हाला हे दिसत नसेल ही टर्म ते मी इथं खाली लिहितो. ठीक आहे. सो पीव्ही इज इक्वल टू 2/3 इंटू ई. पाहता या इक्वेशनला आपण आता जे कन्सिडर करू तर आपल्याला माहित आहे की बाय आयडियल गॅस इक्वेशन आपल्याकडे आयडियल गॅस इक्वेशन ऑल्सो आपण इथे लिहू शकतो ऑल्सो बाय आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन आपल्याकडे काय आहे पीव्ही इज इक्वल टू nRT. आणखी काय आहे एक आहे आपल्याकडे बघा पीव्ही इज इक्वल टू nRT. दुसरं काय आहे पीव्ही इज इक्वल टू nkBT. बरोबर आहे का हे असं आहे ना असं अलग हे आपण डिराईव्ह केलेलं आहे. सो व्हॉट डज इट मीन? इट मीन्स दॅट इन्स्टेड ऑफ दिस पीव्ही और इन इक्वल टू इन दिस पीव्ही आय कॅन राईट हिअर nkB इंटू टी. सो दॅट हिअर टी इज द टेम्परेचर. आणि हे टेम्परेचर मला आता कन्सर्निंग होईल कोणासोबत तर आपल्या या हेडिंग सोबत दॅट इज टेम्परेचर ऑफ दिस पर्टिक्युलर गॅस किंवा त्या गॅसचं जे टेम्परेचर असेल त्याचं रिलेशन मी सेटअप करणार आहे त्या कोणासोबत एनर्जी सोबत. लक्षात. सो आय कॅन राईट हिअर पीव्ही इज इक्वल टू अगेन पीव्ही इज इक्वल टू काय होईल nkB इंटू टी इज इक्वल टू 2/3 इंटू ई. ओके. And now instead of this PV I will consider nkBT is equal to 2/3 into E. So therefore what will be the next step? nkBT is equal to 2/3 into E. So ultimately I have to find the value of E, that is total energy, how total energy is related to the temperature. So therefore E is equal to 2/3 आहे हा या साईडला जर आणला तर काय होईल 3/2 इंटू n इंटू kB आणि इंटू टी. पावर तुम्हाला हे जे रिलेशन मिळालेलं आहे या रिलेशन मध्ये तुम्ही काय सांगू शकता धिस एनर्जी ऑफ गॅस दॅट इज टोटल एनर्जी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बाकीच्या काय आहे ह्या पॅरामीटर्स ह्या सगळे कॉन्स्टंट आहेत बा. 2/3 कॉन्स्टंट नंबर आहे. त्यानंतर n इज द नंबर ऑफ मोल किंवा नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल जेवढे घेतलेले आहेत तेवढे कॉन्स्टंट राहतील. त्यानंतर केबी म्हणजे काय हा बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे त्याची पण व्हॅल्यू नेहमी सेमच राहते कॉन्स्टंट राहते. म्हणजे राहिली गोष्ट कोणती तर टेम्परेचर. म्हणजे ज्या टेम्परेचरला आपण टेम्परेचर जसं जसं इन्क्रीज करू तसं तसं एनर्जीची व्हॅल्यू सुद्धा काय होत जाईल वाढत जाईल. आता या ठिकाणी एनर्जी कोणती आहे गॅसला तर गॅसची एनर्जी असते टोटल एनर्जी. आणि जेव्हा आपण आयडियल गॅस कन्सिडर करतो व्हेन वी कन्सिडर द आयडियल गॅस इट मीन्स दॅट वी हॅव टू अंडरस्टँड दॅट देर इज नो पोटेन्शियल एनर्जी बिटवीन द any gas molecules or between any two gas molecule or to any molecule, because when we consider the ideal gas then there is no interactions between the any molecule. So that's why we have to consider the only kinetic energy to that gas which is enclosed in that container. So in this case this total energy means what? Total kinetic energy.
and this kinetic energy is directly proportional to temperature. So this is the simplest relation between the total kinetic energy, that is total energy of gas, and temperature. So here this is the expression to confirm that how temperature is related to kinetic energy. मी या ठिकाणी एक लिहू शकतो नोट म्हणून. ओके, when we consider the ideal gas, okay, then there is no interaction between molecule, and molecules have, or gas molecules have no potential energy, okay, and they have only kinetic एनर्जी. पहा मी काय लिहिलेलं आहे, परत सांगतो इथे की आपण जेव्हा आयडियल गॅस कन्सिडर करतो तर त्या आयडियल गॅसमध्ये दोन मॉलिक्यूल मध्ये इंटरॅक्शन नसते. ओके, आणि जेव्हा दोन मॉलिक्यूल मध्ये इंटरॅक्शन नसेल तर समजून घ्यायचं की ते तिथं फक्त काय असेल, तिथं फक्त त्या मॉलिक्यूलला, त्या कंटेनरमध्ये, त्या आयडियल गॅसला फक्त कायनेटिक एनर्जी असेल, आणि त्यांना त्या कायनेटिक एनर्जीलाच आपण कन्सिडर करतो त्या गॅसची टोटल एनर्जी. लक्षात. सो दिस इज द वन सिंपल रिलेशन. याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन टाका. ओके, आणि आपल्याला आता याच्यावर एक प्रश्न आहे तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये, तो सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, डिराईव्ह करायचा आहे. ठीक आहे ना. तर आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे याच्यावर, ओके, तो क्वेश्चन आहे एक टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला दिलेला, एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेरी हाऊ द प्रेशर ऑफ गॅस चेंजेस इफ इट्स व्हॉल्यूम इज रिड्यूस ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. असं तुम्हाला एक प्रश्न आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न पण आपल्याला सेम डिफाईन किंवा आपल्याला डिराईव्ह करायचा आहे अशाच प्रकारे. तर मी हे आता मोडतोय. ओके, काय हरकत नाही. आता याच्या पुढचं जे एक्सप्रेशन आहे ते सुद्धा सेम अशाच प्रकारचं आहे. ओके, सो हियर आय विल राईट द क्वेश्चन. काय आहे प्रश्न? एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेरी. Question is explain on the basis of kinetic theory, okay, how the pressure of gas changes, how the pressure of gas changes, how the pressure of gas changes if its volume is reduced at a constant temperature. If its volume is reduced at a constant temperature. Okay, तुम्ही जर या प्रश्नाला व्यवस्थितरित्या जर वाचलं, तुमच्या एक लक्षात येईल. पहा, लक्ष द्या. आपण जेव्हा या प्रश्नाला वाचतो किंवा आपण वाचू तर काय आहे, पहा, लक्ष द्या. ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेरी आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की हाऊ प्रेशर ऑफ गॅस चेंजेस. प्रेशर चेंज होऊन राहिलं. पहा, लक्ष द्या. काय चेंज होऊन राहिलं? प्रेशर. मग आता प्रेशर जर चेंज होऊन राहिलं तर प्रेशर हे चेंज कोणासोबत होईल? ओके, इफ इट्स व्हॉल्यूम इज रिड्यूस, म्हणजे व्हॉल्यूम सुद्धा कमी होत आहे, म्हणजे चेंज होऊन राहिलं. लक्षात. म्हणजे व्हॉल्यूम सोबत प्रेशर कसं चेंज होते, किंवा जेव्हा आपण त्याचं टेम्परेचर काय ठेवू, कॉन्स्टंट ठेवू, तर आपल्याला चांगलं माहित आहे की बॉइल्स लॉ आपल्याला माहित आहे की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. लक्षात. तर या ठिकाणी आपल्याला परत प्रेशरवाला एक्सप्रेशनच यूज करायचं आहे हे कंडिशन आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी. सो अगेन आय विल राईट हिअर. ओके, वी नो दॅट, काय माहित आहे आपल्याला, we know that pressure exerted by gas is given by काय आहे, P is equal to 1/3 of capital N upon
व्ही एम व्ही बार स्क्वेअर. या ठिकाणी जर समजा तुम्ही विचार केला की व्हेअर पी इज इक्वल टू काय असते, प्रेशर ऑफ गॅस, देन व्ही इज व्हॉल्यूम ऑफ गॅस, देन व्हॉल्यूम नंतर आहे या ठिकाणी व्ही बार किंवा व्ही बार स्क्वेअर, दॅट इज याला आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी सुद्धा म्हणू शकतो, ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ गॅस. ओके, देन एन इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, देन स्मॉल एम इज मास ऑफ, स्मॉल एम काय असेल तर स्मॉल एम असेल मास ऑफ सिंगल मॉलिक्यूल, मास ऑफ सिंगल मॉलिक्यूल. ओके, जर समजा तुम्ही मास ऑफ गॅस कन्सिडर केलं, लक्षात म्हणजे मास ऑफ गॅस म्हणजे काय, हे सिंगल मास आहे एका मॉलिक्यूलचं, याला जर तुम्ही एन नी मल्टिप्लाय केलं तर हे काय म्हणजे मग मास ऑफ गॅस असं सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. बरोबर, कारण की नंबर ऑफ मॉलिक्यूल किती आहेत, एन आहे. एम म्हणजे काय, सिंगल मॉलिक्यूलचं मास आहे, म्हणजे एन म्हणजे काय, मास ऑफ टोटल गॅस, म्हणजे पूर्ण गॅसचं काय झालं मास, कॅपिटल एन इंटू स्मॉल एम. लक्षात. आता याच एक्सप्रेशनला मी आता आपल्याला मॉडिफाईड व्हर्जनमध्ये किंवा आपल्याला जे ऍडजस्टमेंट करून आपल्याला प्रेशरचं आणि व्हॉल्यूमचं रिलेशन काय करायचं आहे, सेटअप करायचं आहे. पहा लक्ष द्या आता काय होईल. ओके, नाउ कन्सिडर, दिसते ना प्रत्येकाला की जास्त शाईन होत आहे, दिसते. ओके, ठीक आहे. तर पहा आता हे जे इक्वेशन आहे आपल्याकडे, पी इज इक्वल टू 1/3 ऑफ एन अपॉन व्ही एम व्ही स्क्वेअर, त्यालाच मी कसं लिहितो आता. सो पी इज इक्वल टू 1/3 ऑफ एन, ओके, आणि अपॉन व्ही, आणि हा जो आहे एम व्ही बार स्क्वेअर, तर याला मी परत कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये लिहितो. म्हणजे काय आला आहे, हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर, म्हणजे इथे मी 2 घेतला डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे न्यूमरेटरला मला 2 देऊन टाकावं लागेल. लक्षात. म्हणजे आता हे जे इक्वेशन आहे, आता या इक्वेशन मध्ये आपण आणखी काही ऍडजस्टमेंट करू शकणार नाही, कारण की हा व्ही जर तुम्ही इकडे आणला तर प्रेशरचं आणि व्हॉल्यूमचं रिलेशन आपल्याला सेटअप नाही करता येणार. लक्षात. आणि 1/2 एम व्ही स्क्वेअर म्हणजे काय, हा ही असते कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल ऍट गिव्हन टेम्परेचर. जर समजा तुम्ही आता हे हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर ही कायनेटिक एनर्जी जर कन्सिडर केली तर ती कायनेटिक एनर्जी त्या दिलेल्या टेम्परेचरला त्या गॅसची कशी असते, कॉन्स्टंट असते. बिकॉज कारण याच्या आधीच आपण पाहिला आता की कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर जास्त असेल तर कायनेटिक एनर्जी जास्त, टेम्परेचर कमी तर कायनेटिक एनर्जी कमी, म्हणजे टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी. म्हणजे या ठिकाणी हा काय आहे, कॉन्स्टंट पॅरामीटर झाला. हा लक्षात. म्हणजे आपण आता या ठिकाणी काय लिहू शकतो, हिअर 1/2 एम व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. आणि हे जे असते ही काय असते, विच इज अ कॉन्स्टंट ऍट गिव्हन टेम्परेचर. ओके, कारण की टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे, इथंच आपल्याला दिलेलं आहे. एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ द कायनेटिक थिअरी हाऊ द प्रेशर ऑफ गॅस चेंजेस इफ इट्स व्हॉल्यूम इज रिड्यूस अँड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्या दिलेल्या टेम्परेचरला हे जे व्हॅल्यू असते हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअरची काय असली, ही कॉन्स्टंट असते. लक्षात. म्हणजे हा पॅरामीटर काय झाला, कॉन्स्टंट झाला. ओके, हा कॉन्स्टंट आहे. त्यानंतर 2/3 हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. एन काय आहे, नंबर ऑफ मॉलिक्यूल, हे पण कॉन्स्टंट आहे. जेवढा गॅस घेतला तुम्ही तेवढाच राहील, तो कमी जास्त होणार नाही. लक्षात. म्हणजे तुम्ही आता काय लिहू शकता मग, सो देअरफॉर हिअर 2/3, त्यानंतर एकदा आपण लिहून घेऊ, एन ची व्हॅल्यू पण लिहून घेऊ. एन म्हणजे काय आहे, एन इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आणि हे जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत हे काय आहेत, कॉन्स्टंट आहेत, विच आर कॉन्स्टंट. हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजे आता आपण हे पण कॉन्स्टंट, म्हणजे एन पण कॉन्स्टंट कन्सिडर केला, हा पण कॉन्स्टंट आहे. तर 2/3 हा प्युअरली नंबरच आहे, म्हणजे हा पण काय असेल, कॉन्स्टंटच असेल. लक्षात. सो देअरफॉर
आता 1/2 mv² कॉमा कॅपिटल N कॉमा 2/3 आर कॉन्स्टंट. मग हे सर्व जर कॉन्स्टंट आहे त्याच्यातले म्हणजे राहिला कोण, फक्त व्ही राहिला आता व्हॉल्यूम. सो देअरफॉर पी इज प्रोपोर्शनल, म्हणजे हे सर्व कॉन्स्टंट आहेत लक्षात. म्हणजे या कॉन्स्टंटला जर मी रिमूव्ह केलं तर मला कोणतं साईन घ्यावं लागेल, प्रोपोर्शनलचं साईन घ्यावं लागेल लक्षात. आणि राहते काय मग 1/v. म्हणजे या एक्सप्रेशन वरून आपण काय सांगू शकतो की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम और द व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर लक्षात. प्रेशर जर तुम्ही वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होईल, व्हॉल्यूम जर तुम्ही वाढवलं तर प्रेशर कमी होईल लक्षात. सो दिस इज द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सो ऑन द बेसिस ऑफ दिस एक्सप्रेशन खाली लिहू शकतो आपण, फ्रॉम द अबोव एक्सप्रेशन ओके pressure is inversely proportional to volume. क्लिअर. सो काय होईल मग याचे एक्सप्लेनेशन काय होईल पहा बरं. जर समजा आपण लक्ष द्या व्हॉल्यूम जर आपण कमी केलं, तर प्रेशर काय होईल आता वाढेल लक्षात. सो ॲज द व्हॉल्यूम इज रिड्यूस देन द प्रेशर ऑफ द गॅस विल बी इन्क्रीज. ओके, हे आपण इथं कन्सिडर करू शकतो. तर अशा प्रकारचे हे दोन सिंपल व्हिडिओ लक्षात. याचे एक्सप्लेनेशन काही जास्त कठीण नाही आहे लक्षात. हे दोन तुम्हाला आज कन्सिडर करायचे आहेत. ओके, आजच्यासाठी आपण एवढंच पाहू. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही.